नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण 1 किलो बटाट्याच्या प्रमाणात तयार होणारे साबुदाणा बटाटा पापड बघूया. त्यासाठी 1 किलो बटाटे आणि या वाटीने 3 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. पण वजनी प्रमाणात म्हटलं तर हा 300 ग्रॅम साबुदाणा आहे. जास्त पापड करायचे असले तर बटाट्याच्या प्रमाणातच साबुदाणा आपण घ्यायचा आहे. आपण इथे घेतलेलं प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. पण काही वेळेस काय होतं की आपण बटाटे उकडल्यावरती त्या बटाटे स्मॅश केल्यावरती त्याला पाणी सुटू शकतं. तर त्यासाठी आपण 1 वाटी साबुदाणा अजून जास्त घ्यायचा आणि तो या साबुदाण्याबरोबर भाजून ठेवायचा, पीठ करून ठेवायचं आणि 1 वाटी पीठ बाजूला काढून ठेवायचं. चला तर आता आपण साबुदाणा भाजून घेऊया. कढई चांगली तापलेली आहे तर आपण त्याच्यात साबुदाणा घालू. मीडियम गॅसवरती हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मीडियम गॅसवर 8 ते 10 मिनिटांनंतर साबुदाणा छान आपला भाजून तयार आहे. आता हा थंड झाल्यावरती आपण घरघंटी चक्कीवर दळणार आहे. मिक्सरवर फिरवला तर तो थोडासा पीठ चाळून घ्यावं लागेल आपल्याला. गॅस बंद करते आणि आता थंड व्हायला काढून ठेव. भाजलेल्या साबुदाण्याचं पीठ तयार आहे. त्यानंतर बटाटे स्वच्छ धुवून ठेवलेले आहे ते आता आपण कुकरला लावू. बटाटे बुडतील इतपतच आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. आणि शक्यतो ते कुकरच्या डब्यांमध्येच बटाटे लावायचे. कुकरचं झाकण लावून मी आता 3 शिट्ट्या करणार आहे. कुकरच्या अंदाजाने शिट्ट्या करून घ्यायच्या. बटाटे छान शिजलेले 3 शिट्ट्यांमध्ये. आता आपण ते एका चाळणीत गार होण्यासाठी काढून घेऊ. पूर्णपणे थंड होऊ द्यायचे ते. त्यावर पाणी वगैरे काहीच घालायचे नाही, ते आपोआप थंड होऊ द्यायचे. बटाट्याचे सालं काढून घेऊ. सगळे बटाटे सोलून झाले. एक किसणी घेऊन ज्या भांड्यात आपल्याला पीठ कालवायचे त्याच्यातच आपण किसून घेऊ. अशा प्रकारे आपला सगळ्या बटाट्यांचा किस तयार करून घेऊ. सगळे बटाटे किसून झालेले आहेत. आता आपण त्यात साबुदाण्याचं पीठ ॲड करू. आपण साबुदाणा 4 वाट्या घेतलेला होता, तर आपल्याला 3च वाट्या साबुदाणा हवा आहे. त्यामुळे 1 वाटी साबुदाण्याचं पीठ मी काढून ठेवते बाजूला. नाही लागलं तर नंतर आपण कुकर जेव्हा लावतो वरण भाताचा तेव्हा 5-6 बटाटे लावून त्यामध्ये हे पीठ कालवून आपल्याला पापड तयार करता येतील. यात आपण आता साबुदाण्याचं पीठ टाकून घेऊ. लागत टाकायचं आहे. बघा मी आता 3-4 चमचे टाकलेलं आहे आणि हे अजून आहे याच्यामध्येच. 3 वाट्या पीठ घेतलेलं त्यातलं पीठ अजून आहे. चवीनुसार मीठ टाकते. लाल मिरचीचं तिखट आहे. तिखट करायचे नाही, नाहीतर खाताना ठसका लागतो. 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. चवीनुसार आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरे पावडर पण टाकता येईल, पण जिरे पावडर टाकले की थोडेसे पापड काळपट होतात, म्हणून आपण अख्खे जिरं टाकायचं. आणि आता हे सगळं मिसळून घेऊ. त्याला अजून हे पीठ सैल लागतं आहे, त्यामुळे मी हे उरलेलं पीठ संपूर्ण टाकून देते. म्हणजे 3 वाट्या पीठ पूर्ण लागलेलं आहे आपल्याला. सगळं पीठ त्यामध्ये कालवलं गेलेलं आहे. आता आपण थोडासा असा तुपाचा हाताला तूप लावून घेऊ आणि एकसारखं सगळं मळवून घेऊ. तेल तूप जास्त लावायचंच नाही आपल्याला याच्यामध्ये, कारण तेलाचा वास तुपाचा वास हा नंतर काही दिवसांनी खवट वास यायला लागतो पापडांना. वाटीभर पीठ आपलं उरलेलं आहे, म्हणजे हे प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. थोडा थोडा गोळा मी असा हातावरती छान मळवून घेतलेला आहे आणि त्याच्या असे छोट्या छोट्या लाट्या करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पटापट एकसारखे पापड करता येतील. पापड छोटे छोटे करायचे, म्हणजे कसं आहे तळून सुद्धा मोठा हे होतो तो. आणि जर मोठे केले तर कढईत तेल सुद्धा आपल्याला जास्त टाकावं लागतं. अशा सगळ्या लाट्या आपण करून घेऊ. आणि पापड करण्यासाठी मी एक पुरीचं यंत्र घेतलेलं आहे. त्यात हा प्लास्टिकचा कागद ठेवून त्यावर फक्त पहिल्यांदाच एकदा तेल लावून घ्यायचं. तेल म्हणा तूप म्हणा काहीतरी लावायचं, नंतर तूप लावायची काहीच गरज नाही. लाटी ठेवून आपण प्रेस करून घेऊ.
जवळच एक प्लॅस्टिकचा कागद पण टाकलेला आहे मी, आता दाखवण्यासाठी म्हणून इथे टाकला आहे. नंतर टेबल बाहेर उन्हात ठेवून देईल. ऊन नसलं तरी ते सावलीमध्ये सुद्धा वाळतात पापड. बघा किती छान झालेलं आहे. पीठ चांगलं मळवून घेतलं की पापडाला तडे सुद्धा पडत नाही. बघा किती छान पापड तयार झालेला आहे. समजा पुरीचं मशीन नसेल तर अशी एक ताटली घ्यायची आणि त्यावरती प्लॅस्टिकमध्ये लाटी ठेवून प्लेटने असं प्रेस करायचं आणि थोडंसं लाटून घ्यायचं. बघा छान झालं. पण सगळे पापड करून घेऊ. सगळे पापड लाटून तयार आहेत. बघा किती छान झालेले आहेत. ते बाहेर ऊन आहे म्हणून मी उन्हात ठेवलेले आहे. तुम्ही सावलीत पंख्याखाली सुद्धा वाळवू शकता. 2 दिवसाच्या उन्हामध्ये पापड बघा किती छान कडकडीत वाळलेले आहेत. आता आपण यातले काही पापड तळून बघू. पापड तळून मस्त फुललेला आहे आणि कुरकुरीत पण झालेला आहे. वाळवण्याची पुढची रेसिपी घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटूया. आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.